आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। हॉस्पिटलमधील 50,000 रुग्ण व नातेवाईकांना मोफत जेवणाचा टप्पा पूर्ण। जयसिंगपूर शहर हे व्यापार आणि शिक्षणाबरोबर वैद्यकीय क्षेत्राचे माहेरघर बनले आहे। या ठिकाणी अनेक लहान मोठे दवाखाने, हॉस्पिटल झाले असून शिरूर, हातकणंगले तालुक्यासह कर्नाटक सीमा भागातील रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात। या रुग्णांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना मोफत आणि रुचकर जेवण मिळाले पाहिजे या उद्देशाने येथील श्री स्वामी समर्थ दरबारामार्फत सुरू करण्यात आलेल्या अन्न क्षेत्रातून हा उपक्रम सुरू आहे। आज 50,000 मोफत जेवणाच्या डब्याचा पूर्ण झाला असून अडचणीच्या काळात रुग्णांच्या सेवेसाठी श्री स्वामी समर्थ महाराज धावतात याची अनुभूती येत आहे। येथील 5व्या गल्लीत लपा गर्ल्स हायस्कूल जवळ भव्य दिव्य सुंदर असे श्री स्वामी समर्थ दरबार आहे। या दरबारामार्फत नेहमीच आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक उपक्रम राबवले जातात। या ठिकाणी पंचक्रोशीतील हजारो सेवेकरी मनोभावे सेवा करत असतात। 15 जून 2023 रोजी या ठिकाणी अन्नक्षेत्र सुरू करण्यात आले। या अन्नक्षेत्राच्या माध्यमातून शहरात उपचाराच्या निमित्ताने येणाऱ्या सर्वच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाची व्यवस्था करावी या उद्देशाने डबे पोच करण्याचा निर्णय घेण्यात आला। शहरात प्राथमिक आरोग्य केंद्रासह जवळपास 20हून अधिक लहान मोठी खासगी रुग्णालये आहेत। या ठिकाणी ऑपरेशन आणि उपचाराच्या निमित्ताने दररोज शेकडो रुग्ण येत असतात। येणाऱ्या रुग्णांच्या प्रत्येकाची बाहेर जेवणाची परिस्थिती असते अशी नाही, तर अनेक वेळा घरी जाऊन डबा घेऊन येणे अशक्य असते। अशा सर्वच ॲडमिट असलेल्या रुग्ण व नातेवाईकांना केवळ एका फोनवर अतिशय रुचकर आणि घरच्या आस्वादाचा डबा सकाळ संध्याकाळ पोहोचवतो। त्यामुळे परगावाहून आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना गावाकडे घरी जाऊन जेवणाचे डबे आणण्यासाठी धावाधाव तसेच जेवणाचा आर्थिक खर्चही करावा लागणार नाही। यामुळे जयसिंगपुरात उपचाराच्या निमित्ताने ॲडमिट होणाऱ्या रुग्णांना श्री स्वामी समर्थ दरबार हे आधारवड, संकटाच्या काळात स्वामीच धावून येतात अशी रुग्णांची भावना आहे।